स्टार्ट. गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. तर आपलं जे इतिहास विषयाचं जे पहिलं मॉडेल होतं युरोपियनांचे भारतात आगमन ते समाप्त झालं आहे. परंतु पहिल्या व्हिडिओ व्हर्च्युअल क्लासमध्ये जे युरोपियनांचं भारतात आगमन याविषयी आपण थोडकं म्हणजे ज्या ज्या कंपन्या युरोप खंडामधून भारतामध्ये आलेल्या आहे त्याविषयीचं डिटेल अध्ययन आजच्या क्लासमध्ये आपण करणार आहोत. तर ज्याप्रमाणे जे कॉन्स्टंटिनोपल हे जे शहर होतं हे कॉन्स्टंटिनोपल शहर ऑटोमन तुर्कांनी जिंकल्यानंतर कॉन्स्टंटिनोपल म्हणजे त्याचं आत्ता नाव आहे इस्तंबूल. त्याचं नाव काय आहे आता इस्तंबूल नाव आहे. आणि हे शहर जिंकल्यामुळे युरोपियनांचा जो खुसकीचा मार्ग होता तो मार्ग बंद झाला. त्याच्या अगोदर खुसकीच्या मार्गानेच भारतासोबत व्यापार होत होता. परंतु 1453 नंतर मग युरोपियनांना एका नव्या जलमार्गाचा शोध घेण्याची गरज वाटू लागली. आणि त्यानंतर मग काय झालं की स्पेन आणि पोर्तुगीज येथील खलाशांनी म्हणजे तेथील राजांनी खलाशांना प्रोत्साहित केलं नवीन जलमार्ग शोधून काढण्यासाठी. आणि भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोलंबस तो कोणत्या खंडाचा शोध लावलेला आहे अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर निघालेला अमेरिगो वेस्पुसी याने सुद्धा भारताच्या शोधासाठी निघाला होता. परंतु तो सुद्धा अमेरिका या खंडापर्यंत पोहोचला आणि त्याच्याच नावावरून अमेरिगो याच्या नावावरून अमेरिका खंडाला अमेरिका हे नाव पडलेलं आहे. त्यानंतर निघालेला 1498 वास्को डी गामा याने केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचं किरण आफ्रिका खंडाला वळसा घालून त्याने मग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जे कालिकत नावाचं बंदर आहे त्या बंदरामध्ये आला आणि अशा प्रकारे भारताचा शोध लागला. आणि सर्वप्रथम जो येणारा म्हणजे पोर्तुगीजांचा जो वास्को डी गामा होता त्याने भारताचा जलमार्गाने शोध लावलेला आहे. आणि तिथूनच मग एका युरोपियन देशांची म्हणजे भारतामध्ये किंवा पूर्वेकडे येणाऱ्यांचा ओघ वाढलेला आहे. अशा कंपन्यांमध्ये आपण एकंदरीत भारतामध्ये आलेल्या पोर्तुगीज, त्यानंतर आलेली डच ईस्ट इंडिया कंपनी, डच म्हणजे नेदरलँड्स किंवा हॉलंडचे रहिवाशांना डच म्हणतात. त्यानंतर आलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्यानंतर आलेली डेन ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे डेन्मार्कची, आणि सर्वात शेवटी आलेली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. या पाचही कंपन्यांचा भारतामध्ये कसा प्रवास झाला त्याचा आपण अध्ययन करणार आहोत. तर टॉपिक आहे युरोपियनांचे भारतात आगमन. तर याच्यामध्ये आपण डायग्राम काढून घेऊ. आता बघा पहिली जी कंपनी कोणती आलेली आहे पोर्तुगीज. कधी 1498ला जवळपास शतकभर यांनीच आग्नेय आशिया किंवा भारताशी व्यापार केलेला होता. दुसरी जी आलेली आहे डच ईस्ट इंडिया कंपनी, डच, ती कधी आलेली आहे 1602. त्यानंतरची तिसरी जी आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ती कधी आलेली आहे 1608. त्यानंतर आलेली आहे डेन ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे डेन्मार्क आपण त्याला म्हणू, ती कधी आलेली आहे 1616. आणि शेवटची जी आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ती कधी आलेली आहे 1664. आता या 5 कंपन्याविषयी आपण माहिती बघू. सुरुवातीला कोण आलेलं आहे पोर्तुगीज आलेले आहे. 1498 पोर्तुगीज वास्को डी गामा केरळमधील कालिकत या बंदरामध्ये आला. तिथे राज्य करत असलेला झामोरीन राजा, कोणता राजा झामोरीन राजानं मग या वास्को डी गामाचं भव्य दिव्य स्वागत केलं. कोणाचं वास्को द गामा
चं भव्य दिव्य स्वागत केलं, त्याचं आदरातिथ्य केलं, त्याला मोठ्या प्रमाणात सोनं नाणं मसाल्याचे पदार्थ दिले आणि तो परत गेला. परत गेल्यानंतर मग या पोर्तुगालच्या राजानं याचंही अभिनंदन केलं, स्वागत केलं आणि मग तिथूनच काय झालं की यांच्या मनामध्ये पोर्तुगीज देशामध्ये लालसा निर्माण झाली की एवढं मोठं म्हणजे भारताकडे संपत्ती आहे, मसाल्याचे पदार्थ सोनं नाणं आहे, तर आपण त्यांच्यासोबत आता काय करायचा, व्यापार करायचा. पुन्हा वास्को डी गामा आपल्या सैन्यानिशी आला आणि त्यानं मग काय केलेलं आहे, झामोरींसोबत युद्ध केलं आणि झामोरींचा पराभव केला आणि जी कालिकत आहे, कोणती आहे, कालिकत आहे, ही इथे वसाहत त्याने स्थापन केली, वसाहत स्थापन केली. परंतु अधिकृतरित्या जे म्हणजे जो भारतातील जो प्रमुख होता, आता वास्को डी गामा गेला, त्यानंतर जो भारतातील पोर्तुगीजांचा पहिला जो वाईसराय होता, वाईसराय म्हणू आपण त्याला, वाईसराय होता, त्याचं नाव होतं अल्मेडा, फ्रान्सिसी द अल्मेडा, अल्मेडा होता. हा कधी झालेला आहे, फ्रान्सिसी डी अल्मेडा 1505 ते 1509 पर्यंत होता. 1505ला भारतातील पोर्तुगीजांचा पहिला वाईसराय, अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अल्मेडा. आणि पहिली वखार जी कोणती असेल ती कालिकत. हा दोन गोष्टी लक्षात ठेवा. वास्को डी गामा कधी आला, 1498, आणि तिथे राज्य कोण करीत होता, झामोरी. पहिली वसाहत कोणती त्यांची, कालिकत. पहिला वाईसराय कोणता, अल्मेडा. कधी आला, 1505 मध्ये आला. आता बघा काय झालं की सामोर चालून यांच्या ज्या वसाहती होत्या, कालिकत असेल, त्यावेळेस आपल्या देशामध्ये एक भव्य दिव्य एक संपन्न असं म्हणजे शासन होतं. ते कोणाचं होतं, मुघलांचं शासन होतं. मुघल या दरम्यान 1505 मध्ये हे दक्षिणेकडे आले, परंतु दक्षिणेकडे मुघलांचा तेवढा प्रभाव नव्हता आणि उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे मुघल साम्राज्य पसरलेलं होतं. आणि 1605 मध्येच एक घटना झालेली होती, म्हणजे अकबर, सम्राट अकबराचा काय झालेला होता, मृत्यू झालेला होता. कधी, 1605ला झालेला होता. 1605ला अकबराचा मृत्यू झालेला होता. परंतु हे जे पोर्तुगीज होते 1505लाच या कालिकत या बंदरात आले आणि त्यावेळेस मग कोणाची सत्ता होती भारतामध्ये, सुलतानशाहीची सत्ता होती. सुलतानशाही आपण जे म्हणतो, जसं 1526ला पानिपतचं पहिलं युद्ध झालं आणि तिथूनच मग मुघल साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. तर जवळपास शतकभरापर्यंत या पोर्तुगीजांचं भारतात व आग्नेय आशियामध्ये ज्या वसाहती त्यांनी स्थापन केलेल्या होत्या, त्या वसाहतीतून म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापार करत होते. खास करून मसाल्याचे पदार्थ भारतातून युरोप खंडामध्ये जात होते आणि जास्तीत जास्त नफा या पोर्तुगीजांना मिळत होता. आता बघा काय झालं, या पोर्तुगीजांचं जो बार्थोलोम्यू डायस आहे, जो केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचं किरण, केप ऑफ गुड होप, याच्यावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. जसं पोपनं पूर्वेकडे व्यापार करण्याची परवानगी पोर्तुगीजांना दिली होती आणि पश्चिमेकडे स्पेनला दिलेली होती. केप ऑफ गुड होपवरती यांचं वर्चस्व होतं. आता बघा झालं काय की अल्मेडा याच्यानंतर जो वाईसराय आलेला आहे त्याचं नाव आहे अल्बुकर्क. अल्बुकर्क. आता बघा अल्बुकर्क हा 1509ला आला. 1509ला आला. हा अतिशय महत्त्वाकांक्षी होता अल्बुकर्क. यानं काय केलं की जे गोवा आहे, गोवा आहे ते कोणाकडून जिंकलं, आदिलशाहीकडून जिंकलं. कधी, 1510. हा प्रश्न विचारलेला होता परीक्षेमध्ये, तर लक्षात ठेवा. पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर किंवा वाईसराय होता 1509 मध्ये, तो भारतामध्ये आला आणि त्यानं 1510 मध्ये आदिलशाहीकडून
गोवा विजित केलं आणि नंतर जे दक्षिणेकडे असलेलं कालिकत येथून मग ते कुठे आलेले आहे, गोवा आलेला आहे. आणि 1961 पर्यंत, कधीपर्यंत, 1961 म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि गोवा हेच त्यांची राजधानी म्हणून राहिलेलं होतं. काय राजधानी, लक्षात ठेवा, जो राजधानी ही पोर्तुगीजांची गोवा होती. कधीपर्यंत, 1961 पर्यंत. आता या अल्बुकर्कने आपल्या पोर्तुगीज वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्या विस्तारामध्ये आपण बघू कोणकोणते, म्हणजे कुठं कुठं त्यांच्या वसाहती होत्या. कालिकत, गोवा, दीव, दमण, दादरा नगर हवेली, त्यानंतर चोल, वसई, मंगळूर, त्यानंतर कोचीन आणि मुंबई, या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. एवढंच हा भारतातल्या झाल्या. परंतु भारताच्या जे आग्नेय आशियामध्ये आहे, जावा, सुमात्रा बेटावर सुद्धा हे पोर्तुगीज पोहोचलेले होते मसाल्याचा व्यापारासाठी. तर आता बघा, पोर्तुगीजांची जे वाटचाल सुरू झालेली आहे, तर समोर चालून 1588 मध्ये, कधी, 1588 मध्ये हे पोर्तुगीज स्पेनचे मांडलिक झाले होते आणि इंग्रजांनी स्पेनच्या आरमाराचा 1588 मध्ये पराभव केला आणि केप ऑफ गुड होपवरती इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. कोणाची? इंग्रजांची. आता बघा, केप ऑफ गुड होपवरती इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर मग पोर्तुगीज वगळता युरोपातील इतरही देशांना मग पूर्व आशियामध्ये व्यापार करण्याचा मौका मिळाला. हे कधी झालेलं आहे? 1588. मग काय झालं, पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी मग ब्रिटिशही उतरले, डचही उतरले, डेन्मार्कही आले, फ्रेंचही आले आणि नंतर या परकीय कंपन्यामध्ये एक व्यापार करण्यासाठी किंवा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी यांच्यामध्ये लढाया झाल्या आणि त्या लढायामध्ये शेवटी हे ब्रिटिश काय सरस ठरले. पोर्तुगीज शक्ती फक्त म्हणजे व्यापारापुरतीच मर्यादित राहिली. परंतु आपल्याला असं म्हणता येईल की सर्वप्रथम भारतामध्ये येणारी पोर्तुगीज कंपनी आणि सर्वात शेवटी जाणारी ही पोर्तुगीज कंपनीच आहे. 1498 ते 1961 हा कालखंड आहे, सर्वात मोठा कालखंड आहे. त्याप्रमाणे आपल्याला या पोर्तुगीजांनी अनेक प्रकारच्या म्हणजे देण दिलेली आहे. जसं की मुद्रणालयाची सुरुवात 1556 मध्ये गोवा येथे पोर्तुगीजांनीच केलेली आहे. कशाची सुरुवात? मुद्रणालयाची सुरुवात. आता बघा झालं काय की भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग काय झालं की 1961 मध्ये गोवा विजित झाला आणि जे त्याच्याही अगोदर म्हणजे 1954 मध्ये दादरा नगर हवेली, लक्षात घ्या, दादरा म्हणजे हे इथंच आहे, दादरा नगर हवेली ही कधी झाली भारतामध्ये विलीन? 1954 मध्ये. आणि बाकी गोवा असेल, दीव असेल, दमण असेल, हे कधी झालेले आहे? 1961. हा फरक लक्षात ठेवा. दादरा नगर हवेली कधी? 1954 आणि गोवा, दीव, दमण हे 1961. हे कालिकत आहे, हे आहेत हे अगोदरच म्हणजे ज्या ब्रिटिशांनी याच्यावरती सत्ता प्राप्त केलेली होती. परंतु गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली या प्रदेशावर त्यांनी जवळपास 1498 ते 1961 पर्यंत राज्य केलं आणि 1954 मध्ये दादरा नगर हवेली मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय प्रजासत्ताकामध्ये सामील झालं आणि गोवा, दीव, दमण
हे 1961मध्ये सामील झालेलं आहे. तर अशा प्रकारची पोर्तुगीजांची वाटचाल आहे. त्यानंतर आपण बघू दुसरं जे आलेली सत्ता होती ती डच. दुसरी आलेली सत्ता कोणती होती? डच ईस्ट इंडिया कंपनी. तर डच म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा डच लोक शेती करण्यासाठी जायचे. तर या डच लोकांना जे शेती करत होते त्यांना शब्द कोणता होता? बोर. लक्षात ठेवा, जो आपल्याला पुढच्या वर्षी आहेच. बोर म्हणून ते ओळखले जायचे. म्हणजे डच किंवा नेदरलँड किंवा हॉलंड या देशातील लोकांना जे शेती करत होते त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये बोर संबोधल्या जायचे. बोर युद्ध वगैरे आहे आपल्याला पुढच्या वेळेस. तर डच ईस्ट इंडिया कंपनी कधी स्थापन झालेली आहे? 1602 मध्ये स्थापन झालेली आहे. त्या कंपनीच्या बाबतीत म्हणजे जी खास करून ओळख होती यांची मसाल्यांचा व्यापार. कोणता व्यापार? मसाल्यांचा व्यापारासाठी ही कंपनी ओळखली जायची. मसाल्यांचा व्यापार. आता डच ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी कधी स्थापन झाली? 1602 मध्ये. आता बघा, जगातील पहिली बहुराष्ट्रीय कंपनी असा जर प्रश्न विचारला तर कोणती येईल? डच ईस्ट इंडिया कंपनी. किंवा सर्वात जास्त रोखे माहीत आहे ना, शेअर्स आपण त्याला म्हणतो रोखे विकणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ही डच आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की जगामध्ये सर्वप्रथम जगातील बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे बहुराष्ट्रामध्ये कार्य करणारी कोणती? डच ईस्ट इंडिया कंपनी. आणि सर्वाधिक रोखे विकणारी कंपनी म्हणजे कोणती? ही डच ईस्ट इंडिया कंपनी. तर याचा जो भारतामध्ये जी कंपनी डच येथील ज्या राजाने स्थापन केलेली होती, म्हणजे एक प्रकारची सरकारी कंपनी होती. कंपनीला 21 वर्षाची सनद दिलेली होती. किती? 21 वर्षाची सनद. कशासाठी? पूर्वेकडील देशासोबत व्यापार करण्याची सनद. म्हणजे जो लिखित पत्र असते किंवा अधिकार कंपनीला दिलेले असते त्यांना सनद म्हणतात. 21 वर्षाची सनद. या संधेनुसार कंपनीला काही अधिकार देण्यात आलेले होते. जसं वसाहती स्थापन करणे, वसाहती स्थापन करण्याचा अधिकार, वसाहती स्थापन करण्याचा अधिकार. त्यानंतरचा युद्ध करणे, शिक्षा करणे म्हणजे ज्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी समजा दिवाळखोरी केली, भ्रष्टाचार केला तर त्यांना शिक्षा करणे, देहदंडाची शिक्षा करणे वगैरे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते. करार करणे. टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना. टाकसाळी उघडण्याचा म्हणजे परवाना या संधीद्वारे देण्यात आलेला होता डच ईस्ट इंडिया कंपनीला. आता बघा झालं काय की हे जे आग्नेय आशियामध्ये जो इंडोनेशिया आहे, आग्नेय आशियामध्ये कोणता? इंडोनेशिया आहे. त्याची राजधानी काय आहे? जकार्ता. म्हणजे आग्नेय आशियातील जे राजधानी होती डचांची ती जकार्ता होती. आणि जे बेटा आहे आग्नेय आशियामध्ये, इंडोनेशिया असेल, जावा असेल, सुमात्रा असेल, या बेटावरती त्यांनी काय 1950 पर्यंत आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केलेली होती. भारतामध्येही त्यांच्या वसाहती होत्या परंतु फार कमी वसाहती होत्या. आणि भारतातील जे आपण बघितलं कर्नाटकच्या युद्धामध्ये किंवा प्लासीचं युद्ध झाल्यानंतर जे 1759ला, कधी? 1759ला कोणतं युद्ध झालेलं होतं? बेद्राचं युद्ध झालेलं होतं. बेद्रा कुठे आहे? बंगालमध्ये. बेद्राच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी डचांचा पराभव केलेला होता. कधी? बेद्राच्या युद्धामध्ये. त्यानंतर 1795 मध्ये जे साऊथ आफ्रिका जे आपण म्हणतो, दक्षिण आफ्रिका म्हणतो, या दक्षिण आफ्रिकेतूनही या डचांचा इंग्रजांनी काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. म्हणजे एकंदरीत इंग्रजांच्या शक्तीपुढे हे डच व्यापारी असेल किंवा राज्यकर्ते असेल, व्हाईसराय असेल, ते टिकू शकले नाही. आणि
जे 1759मध्ये जे बेदराचं युद्ध झालेलं आहे, या युद्धानंतर लवकरच मग ते कंपनी दिवाळखोरीत निघालेली आहे आणि अशा प्रकारे 1800मध्ये कधी 1800मध्ये कंपनीमध्ये अनेक भ्रष्टाचार दिवाळखोरी आणि असल्यामुळे 1800मध्ये ही कंपनी काय विसर्जित करण्यात आलेली आहे. कारण काय की या कंपनीमध्ये भ्रष्टाचार दिवाळखोरी मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आणि डच सरकारने 1800मध्ये काय केलेली आहे, कंपनी विसर्जित केलेली आहे. तर कधी स्थापना झालेली आहे, 1602मध्ये. लक्षात ठेवा, यांचा मुख्य उद्देश काय, मसाल्याचा व्यापार करणे. डच ईस्ट इंडिया कंपनी ही जगातील पहिली कंपनी होती की जिचं बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून गणल्या जाते. सर्वाधिक रोखे विकणारी कंपनी होती आणि जे 1602ला 21 वर्षाची डचांच्या राजानं सनद दिली, त्यानुसार या डच ईस्ट इंडिया कंपनीकडे एवढे काय अधिकार प्राप्त झाले होते आणि परंतु त्यांचा भर मसाल्याचा व्यापार असल्यामुळे या बेटाकडे जास्त होता आणि आग्नेय आशियातील डचांची राजधानी जकार्ता होती. त्याचप्रमाणे जावा सुमात्रावरती सुद्धा त्यांनी राजकीय सत्ता प्रस्थापित केली होती. त्याचप्रमाणे 1759मध्ये जे भारतामध्ये इंग्रजांसोबत जे युद्ध झालं, बेदराचं युद्ध, या युद्धामुळे डचांची शक्ती क्षीण झाली आणि शेवटी मग ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि डच शासनाने 1800मध्ये या कंपनीचं विसर्जन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता आपण त्यानंतरची जे कंपनी बघणार आहोत, अतिशय महत्त्वाची कंपनी आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. कोणती कंपनी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. तर आता बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे 1599ला काही व्यापारी लोक लंडनमध्ये एकत्र आले आणि त्यांनी काय एक संघटना स्थापन केली. काय स्थापन केली? संघटना स्थापन केली. आणि नंतर मग काय झालं की जसं 1588मध्ये काय झालेलं होतं, ब्रिटिश आरमाराने स्पेन आरमाराचा पराभव केला होता आणि हा जो पूर्वेकडील देशांकडे जाणारा केप ऑफ गुड होप मार्ग आहे, आशेचं किरण आहे, हो कोणाच्या ताब्यात आला होता? ब्रिटिशांच्या ताब्यात आला होता. म्हणून पूर्वेकडील देशांसोबतचा मार्ग ब्रिटिशांना खुला झाला. त्यावेळेस ब्रिटिशमध्ये जी राणी होती तिचं नाव होतं एलिझाबेथ. काय होतं नाव? एलिझाबेथ. आता बघा काय झालं, 1599ला संघटना झाली आणि याच संघटनेचं मग रूपांतर झालं कधी? 31 डिसेंबर 1600मध्ये काय झालेलं आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीचे जे भागधारक होते ते किती होते? 125 जण होते. किती? 125 लोक होते. 125 लोकांनी पैसा उकळला आणि कोणती कंपनी स्थापन केली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. तर या कंपनीमध्ये खुद्द एलिझाबेथ ही सुद्धा भागधारक होती. हिने सुद्धा आपले शेअर्स या कंपनीमध्ये गुंतवले होते. आणि मग काय झालं की या एलिझाबेथने, कोणी? या एलिझाबेथने पूर्वेकडे व्यापार करण्याची मग काय केलेली आहे? 15 वर्षाची सनद दिलेली आहे. कोणाला दिलेली आहे? कंपनीला. किती वर्षाची? 15 वर्षाची सनद दिली की तुम्ही आता जे कंपनी स्थापन केली तिनं या आपल्याला तर हा मार्ग खुला झालाच आहे. केप ऑफ गुड होप मार्ग खुला झाल्यामुळे पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करण्याचा परवाना या कंपनीला देण्यात आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला. मग आता हे हळूहळू निरीक्षण करू लागले कुठून जायचं, कसं जायचं. मग भारत हा अतिशय सदन संपन्न देश होता आणि त्यामुळे मग काय झालं, भारतामध्ये हे जे आले सर्वप्रथम, त्यांनी आल्यानंतर 1608ला, कधी? 1608ला जे सुरत आहे, सुरत पश्चिम किनाऱ्यावरील सुरत आहे, सध्या गुजरातमध्ये आहे, सुरत येथे त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या. जो त्यावेळेस मुघल सत्ता ही अतिशय यशोशिखरावर गेलेली होती आणि त्यावेळेस राजा होता जहांगीर, सम्राट होता जहांगीर होता. आता बघा 1608 पर्यंत जे पोर्तुगीज होते आणि जहांगीर होते, कोणीही स्पर्धा नव्हती त्यावेळेस. परंतु
काय झालं की पोर्तुगीजांचं वर्चस्व म्हणजे जहांगीरसोबत चांगलं होतं, त्यामुळे सुरतमध्ये यांना फक्त हे व्यापार करत असायचे आणि त्यामुळे मग ह्या हळूहळू जो पहिला जो व्यक्ती आहे कॅप्टन हॉकिन्स, नाव लक्षात ठेवा, कॅप्टन हॉकिन्स हा मुघल दरबारामध्ये जाणारा पहिला व्यक्ती होता. हा गेला मुघल दरबारामध्ये कॅप्टन हॉकिन्स आणि यानं व्यापारी परवाने या जहांगीरकडे मागितली. परंतु हा जहांगीर आणि पोर्तुगीजां एक परकीय सत्ता असल्यामुळे याला नकार दिला आणि तो निराश होऊन वापस आला. कोण? कॅप्टन हॉकिन्स. मग झालं काय की हे इंग्रज लोक ओळखू लागले की आपल्याला जी परकीय सत्ता आहे पोर्तुगीज सत्तेचा पराभव केल्याशिवाय जहांगीर काही आपल्याला वसाहती स्थापन करण्यासाठी परवानगी देणार नाही. म्हणून या इंग्रजांनी मग काय केलेलं आहे, या पोर्तुगीजांसोबत सुरत जवळील स्वाली येथे, नाव लक्षात ठेवा, स्वाली येथे 1612 आणि 1614 या दोन्ही वर्षी स्वाली येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. आता सुरतवरती वर्चस्व कोणाचं निर्माण झालं? या ब्रिटिशांचं वर्चस्व निर्माण झालं आणि जहांगीरही काय झालेला आहे, थोडा या ब्रिटिशांना अनुकूल झालेला आहे. कारण याचा जो मित्र होता याचा पराभव कोणी केलेला होता? या ब्रिटिशांनी केलेला होता. कुठे? स्वाली येथे, सुरतजवळ स्वाली आहे आणि इथे 2 लढायामध्ये पराभव केलेला होता. आता झालं काय की जसं 1608 मध्ये युरोपियन जी प्रबळ सत्ता होती ब्रिटिशीचं आगमन झालं आणि या 1612 मध्ये सुरत येथे त्यांनी मग काय वखार स्थापन केलेली आहे. 1612ला पराभव केलेला होता आणि तिथे वखार स्थापन केलेली आहे 1612ला. आता बघा प्रश्न असा येऊ शकतो, ब्रिटिशांची पहिली वखार कोणती आहे? सुरत, भारतातील 1612 मध्ये. आता झालं काय की त्यानंतर जसं 1615ला आता हे विजित झाले आणि जहांगीर यांना अनुकूल झाला. मग 1615ला एक व्यक्ती आला जो ब्रिटिशांकडून आलेला व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सर टॉमस रो. हा जहांगीरच्या दरबारात गेला आणि यानं बरेच व्यापारी परवाने जहांगीरकडून प्राप्त केले. त्याच्यामध्ये अहमदाबाद आहे, भडोच आहे आणि आग्रा आहे. अहमदाबाद, भडोच, आग्रा. अहमदाबाद म्हणजे गुजरात, भडोचही गुजरात आणि आग्रा आहे यूपीमध्ये आहे. आग्रा या 3 ठिकाणी मग काय केलेलं आहे की म्हणजे मुक्त व्यापार करण्याची परवानगी जहांगीरने सर टॉमस रो याला दिलेली आहे. आता अशा प्रकारे हळूहळू ब्रिटिश सत्ता म्हणजे काय करू लागलेली आहे, हळूहळू व्यापारामध्ये वाढ करू लागलेली आहे. आता बघा त्याच्यानंतर काय झालं, 1623 मध्ये काय झालेलं आहे, 1623 मध्ये काय झालं, या ब्रिटिश राणीने एक फरमान काढलं की कंपनीला म्हणजे काही अधिकार दिलेले आहे. कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार, करार करण्याचा अधिकार, युद्ध करण्याचा अधिकार, अशा प्रकारचे अधिकार कुणाला मिळाले? या BEIC म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार मिळाले. कधी? 1623ला. त्यानंतर काय झालं की जे 1640 मध्ये नंतर 1623ला यांना अधिकार मिळाला. 1640 मध्ये मग काय झालं, एक मिनटं मी मिटवून टाकतो. 1640 मध्ये मग त्यांनी दक्षिणेकडील मद्रास येथे त्यांनी जागा विकत घेतलेली आहे. जागा विकत घेतली. कधी? 1623ला अधिकार प्राप्त झाला. आता बघा 1608ला काय झालं की ते भारतात आले, सुरतमध्ये आपल्या म्हणजे व्यापार करू लागले. त्यानंतर 1612 मध्ये सुरत वखार स्थापन झाली. 1615 मध्ये सर टॉमस रो याने अनेक परवाने जहांगीरकडून मिळवलेली आहे. त्यानंतर 1623 मध्ये ब्रिटिश राणी एलिझाबेथकडून यांना कंपनीला बरेचसे अधिकार बहाल केले.
त्यानंतर 1640मध्ये मग काय झालं, दक्षिणेकडील मद्रास इथे त्यांनी जागा विकत घेतली आणि त्या जागा विकत घेऊन मग त्यांनी तिथे सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला. कोणता किल्ला? सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला. सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला. त्यानंतर 1640मध्ये झालं काय? 1640मध्ये पुन्हा काय झालं तर अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे 1640ची. डॉक्टर ब्राउटन नाव लक्षात ठेवा. याने जो बंगालचा नवाब होता तो म्हणजे मुघल साम्राज्याअंतर्गत येणारा बंगालचा नवाब होता शाह सुजा. शाह शुजा हा कोण होता? बंगालचा नवाब होता. तर ब्राउटन हा डॉक्टर होता. शाह सुजाची तब्येत बिघडली. ब्राउटन याने शाह सुजावरती मोफतपणे उपचार केले, त्याला वाचवलं. मग शाह सुजा खुश झाला आणि शाह सुजाने मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल असेल, बिहार असेल, ओरिसा असेल या राज्यामध्ये काय केलेली आहे, या प्रदेशामध्ये त्यांना म्हणजे जकात मुक्त काय केलेलं आहे, जकात मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे. कुठे कुठे? बंगाल, बिहार, ओरिसा इथे काय केलेलं आहे, किती? वार्षिक 3000 रुपयावर, 3000 रुपयामध्ये वार्षिक 3000 रुपयावर काय केलेलं आहे, मुक्त व्यापार. तुम्ही कुठेही व्यापार करू शकता. कुठे? बंगाल, बिहार, ओरिसामध्ये. कशाच्या साह्यानं की शाह सुजा आहे की त्याची तब्येत बिघडली असताना इंग्लंडचा जो ब्राउटन नावाचा डॉक्टर आहे त्याने त्याच्यावरती मोफत उपचार केले. त्याच्या बदल्यात शाह सुजा खुश होऊन बंगाल, बिहार, ओरिसा येथे 3000 वार्षिक रुपयावर त्यांना काय केलेलं आहे, मुक्त व्यापार करण्याची परवानगी मिळालेली आहे. कधीची घटना ही? 1640ची घटना आहे. त्यानंतर 1651मध्ये काय झालेलं आहे? 1651मध्ये हुगळी कुठे आहे? बंगालमध्ये आहे. हुगळी येथे त्यांनी आपली वखार स्थापन केली. 1651मध्ये हुगळी येथे वखार स्थापन केली. बंगालमधील पहिली वखार म्हटल्या जाते. त्यानंतर 1690मध्ये कलकत्ता म्हणजे जे गोविंदपूर, कालिकत आणि सुलतानती या 3 खेड्यांचं मिळून इंग्रजांनी जे शहर वसवलं होतं ती कलकत्त्याला किल्ला बांधला त्यांनी. त्यानंतर 1668मध्ये काय झालेलं होतं, इथेच 40 नंतर 68मध्ये काय झालेलं होतं की जो राजा चार्ल्स दुसरा आहे इंग्लंडचा राजा, त्याचा विवाह पोर्तुगालच्या राजाच्या मुलीशी झाला. कधी? 1668मध्ये. मग काय केलं, हा पोर्तुगालने आपल्या जावयाला जे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलं मुंबई बेट होतं ते बेट आंदण म्हणून दिलं. हुंडा आपण म्हणू शकतो त्याला. मुंबईची प्राप्ती झाली. म्हणजे हे कशाच्या आधारावर दिलं? वार्षिक 10 पौंड रुपयावर, 10 पौंडावर, 10 पौंड पोर्तुगीजांना द्यायचे. त्या बदल्यात संपूर्ण मुंबई हे बेट कोणी वापरायचं? ब्रिटिशांनी वापरायचं. कारण काय होतं की इंग्लंडचा जो राजा होता चार्ल्स याचा विवाह पोर्तुगीज राजाच्या कन्येशी झाला, राजकन्येशी झाला. त्यामुळे पोर्तुगीजांनी आपल्या जावयाला मुंबई बेट दिलं. अशा प्रकारे मुंबई हे इंग्रजांना मिळालं. 1690मध्ये मग कलकत्ताही झालं. आता बघा, चारही सुरत असेल, मद्रास असेल, कोलकाता असेल, मुंबई असेल, हे चारही समुद्र किनाऱ्याजवळची बेटं हे इंग्रजांच्या ताब्यात आली. त्यानंतर 1717मध्ये, आता बघा 1717मध्ये काय झालं, फरुख शियर हा कोण होता? फरुख शियर हा होता मुघल बादशाह होता. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर फरुख शियर सोबत काय घडलेलं आहे की जसं ब्राउटन डॉक्टर होता तसंच या फरुख शियरच्या वेळेस विल्यम हॅमिल्टन, त्याचं नाव लक्षात ठेवा, विल्यम हॅमिल्टन या डॉक्टरने फरुख शियरची तब्येत दुरुस्त केली. फरुख शियरला आजारापासून वाचवलं. आता फरुख शियर खुश झाला. फरुख शियरने मग बंगालमध्ये
जकात मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली. आता बघा, लक्षात घ्या, बंगाल, बिहार, ओरिसामध्ये शाह सुजाने काय केलेलं आहे, 3,000 रुपये वार्षिकवर मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली. 1717मध्ये फरुखशियरने या बंगालमध्येच खुश होऊन मग काय केलं, बंगालमध्ये जकात मुक्त, म्हणजे ह्या वेळेस त्यांना जकात द्यावीच लागत होती. मुक्त व्यापार म्हणजे कुठेही ते व्यापार करू शकत होते, परंतु जकात भरावी लागत होती. परंतु 1717मध्ये फरुखशियरने खुश होऊन मग त्यांना जकात देऊ नका, तुम्ही व्यापार करा, म्हणजे जकात मुक्त व्यापाराची परवानगी दिली 1717मध्ये. ही ब्रिटिशांची मोठी प्राप्ती आहे. त्यानंतर आता बघा, एवढं सगळं झाल्यानंतर आपण नंतर मग या ब्रिटिशांच्या विरोधात ज्या ज्या या परकीय कंपन्या आलेल्या आहेत त्यांचा पराभव केलेला आहे, त्याची माहिती आपण बघतच आहोत. कर्नाटकची युद्ध असेल, मराठ्यांची युद्ध असेल, हैदर अलीची युद्ध असेल, हे युद्ध आपण बघतच आहोत. आता या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बघा भारतावरती कशा पद्धतीनं, म्हणजे 1757 म्हणजे प्लासीच्या लढाईपासून अधिकृतपणे 1757 ते 1858 म्हणजे या काळामध्ये कंपनीचं शासन भारतावरती होतं 1757 ते 1858. आणि जो भाग त्यांनी म्हणजे एक भाग त्यांनी जोडू लागला आणि त्यानंतरची जे 1757 ते 1858 कंपनीची भारतावरती सत्ता होती. त्यानंतर 1858 ते 1947 या दरम्यान ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता होती. लक्षात घ्या, 1757 ते 1858 कंपनीची सत्ता, 1858 ते 1947 ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता. आता बघा झालं काय, 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे 2 तुकडे झाले. कोणकोणते, पाक, भारत आणि नंतर 1971ला बांगला 1971ला झाला. परंतु तत्पूर्वी एवढाच प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता का, नाही. 1858मध्ये जो आपण ज्याला बर्मा म्हणतो किंवा म्यानमार म्हणतो, तो प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि तो कधीपर्यंत होता, 1935 पर्यंत. हे लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानं मग काय झालेलं आहे, बर्मा भारतापासून वेगळा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत डेन्मार्कलाच डेन म्हणतात. डेन ईस्ट इंडिया कंपनी, डेन ईस्ट इंडिया कंपनी. या डेन्मार्कचं काही तेवढं म्हणजे आहे नाही, प्रभाव आहेच नाही, परंतु आपण थोडंसं माहितीसाठी ऐकून घेऊ. तर या डेन्मार्कचं जे तामिळ असेल, बंगाल असेल, म्हणजे तमिळ म्हणजे तामिळनाडू, बंगाल आणि अंदमान इथे थोड्या बहुत वसाहती किंवा कारखाने त्यांनी स्थापन केले होते. परंतु काय झालं, 1850च्या दरम्यान सर्व विकवाक करून ते आपल्या स्वदेशी चालले गेलेले आहे. दिवाळखोरी, भ्रष्टाचार असल्यामुळे किंवा या ब्रिटिश असेल, फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीजांसोबत टिकावणं लागल्यामुळे ते वापस गेले. त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊ. आता बघा, डेन्मार्कचा जो राजा आहे, डेन्मार्कच्या राजाने 1616ला कंपनीची स्थापना केली आणि 1620ला या कंपनीला काही एक सनद दिलेली आहे. किती वर्षाची सनद आहे, 1620ला 12 वर्षाची सनद दिलेली आहे डेन ईस्ट इंडिया कंपनीला. आणि 12 वर्षाची सनद देऊन तुम्ही पूर्वेकडील देशासोबत व्यापार करू शकता, अशा प्रकारचं फरमान त्यांनी सुचवलेलं आहे. तर अशा प्रकारे 1620ला ते भारताच्या तामिळनाडूमधील तंजावर, लक्षात घ्या, तंजावर येथे आलेले आहेत. आणि तंजावर मधील ट्रांकेबार, नाव लक्षात ठेवा, ट्रांकेबार येथे त्यांनी आपली काय केलेली आहे, वखार बांधलेली आहे. आणि या ट्रांकेबारमध्ये जो तंजावरमध्ये जो राजा राज्य करत होता त्यावेळेस त्याचं नाव आहे रघुनाथ नायर. लक्षात ठेवा, रघुनाथ नायर. याच्याकडून 3111 रुपयाला हे ट्रांकेबार विकत घेतलं आणि तिथे त्यांनी आपलं
वखार स्थापन केलेली आहे. त्यानंतर 1625ला मसुलीपट्टणम येथे कारखाना त्यांनी उघडला आहे. तसंच 1640ला एक किल्ला त्यांनी जो बांधलेला होता तो किल्ला फ्रान्सला विकलेला आहे 1642ला. त्यानंतर 1642मध्ये जे बंगालच्या खाडीमध्ये असलेलं मुघलांची जी जहाजे होती ती त्यांनी लुटलेली आहे 1642मध्ये. आणि लुटलेल्या जहाजातील माल त्यांनी दुसऱ्यांना विकलेला आहे, म्हणजे व्यापार केलेला आहे 1642मध्ये. 1648मध्ये मग काय झालं की डेन्मार्कच्या राजाचा मृत्यू झाला 1648मध्ये. डेन्मार्कच्या राजाचा मृत्यू झाला, ज्यानं ही कंपनी स्थापन करण्यास केली होती. त्याचा 1648मध्ये मृत्यू झाला. आणि 1650मध्ये मग ही कंपनी, जसं राजाचा आदेशच नसेल तर या कंपनीचे जे अधिकारी आहे ते भ्रष्टाचारी, दिवाळखोरी निघाले. आणि जो त्याचा पुत्र गादीवर आल्यानंतर त्यांना 1650ला कंपनी विसर्जित केली. म्हणजे 1616 ते 1650पर्यंत हे डेन ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वात होती. त्यानंतर मग काय झालेलं आहे की काही म्हणजे जे लोक होते किंवा व्यापारी होती, कंपनी जरी विसर्जित केली असली तरी डेन्मार्कचे जे काही स्थान होते ते स्थान मग त्यांनी एकदम शेवटी 1845ला सर्वच भारतामध्ये जे जे डेन्मार्कचं होतं ते त्यांनी ब्रिटिशांना विकून टाकलं. म्हणजे 1845पर्यंत त्यांचं थोडं बहुत अस्तित्व होतं, परंतु 1845 नंतर तेही अस्तित्व समाप्त झालं. आता त्यानंतर आपण बघणार आहोत शेवटची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 14वा लुई, तुम्हाला माहीत असेल 1789ची फ्रेंच राज्यक्रांती. त्याच्या अगोदर जो 14वा लुईनं जो फ्रेंच देशामध्ये भ्रष्टाचार माजवलेला होता, अवघ्या 1664च्या दरम्यान 14वा लुई होता. कुठे? फ्रेंच इथे राज्य करत. आता बघा काय झाला, 14वा लुईचा जो मंत्री होता, अर्थमंत्री, त्याचं नाव आहे कोलबर्ट. नाव लक्षात ठेवा, कारण या कोलबर्टनेच 1664ला कोणती कंपनी स्थापन केली? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली 1664ला. आणि त्यांनी पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी कंपनीला सनद दिलेली आहे. व्यापार करण्यासाठी काय दिलेली आहे? सनद दिलेली आहे. आणि हे नाव लक्षात ठेवा, कोलबर्टचं नाव. कोलबर्ट हा अर्थमंत्री होता 14व्या लुईच्या काळामध्ये आणि त्यानंच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता हे फ्रेंच आले म्हणजे त्यांचेसुद्धा राजदूत होते. कुठे? मोगल दरबारामध्ये. त्या राजदूताचं नाव आहे ब्याबर व लाबुलाय. लक्षात ठेवा, नाव कठीण आहे. ब्याबर व लाबुलाय हे औरंगजेबाच्या दरबारामध्ये काय होते? राजदूत होते. मग या राजदूतांनी औरंगजेबाकडे काही वखारी स्थापन करण्यासाठी त्यांनी मागणी केली आणि औरंगजेबाकडून 1666मध्ये सुरत येथे वखार त्यांनी बांधलेली आहे. औरंगजेबाने मान्यतासुद्धा दिली. औरंगजेबाने कुठे? सुरत येथे वखार स्थापन केली. कधी? 1666मध्ये. कंपनीची स्थापना कधी? 1664. कोणी केली? कोलबर्टनी. आणि भारतातील पहिली वखार सुरत 1666मध्ये. कोणी मान्यता दिलेली आहे? औरंगजेबाने. राजदूत कोण? ब्याबर आणि लाबुलाय. लक्षात ठेवा जो हे नावं 1666मध्ये. त्यानंतर 1668मध्ये त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे युरोपियनांचं जे सैन्य संघटन असेल काही असेल त्यामुळे आकर्षित झालेले होते आणि 1668मध्ये जे राजापूर आहे महाराष्ट्रातील, इथे वखार बांधण्याची परवानगी कोणाला दिलेली आहे? फ्रेंचांना दिलेली आहे. कोणी? शिवाजी महाराजांनी. राजापूर नाव लक्षात ठेवा 1668मध्ये. त्यानंतर 1669मध्ये मच्छलीपट्टणम दक्षिणेकडील मच्छलीपट्टणम इथे सुद्धा त्यांनी वखार बांधलेली आहे दक्षिणेकडे. कधी? 1669मध्ये. याच दरम्यान
जो फ्रेंचांचा एक अधिकारी होता, त्याचं नाव फ्रान्सवा मारत, याने पॉंडिचेरी हे हा प्रदेश मिळवला. फ्रान्सवा मारत याने काय मिळवलेलं आहे? पॉंडिचेरी मिळवलेला आहे. पॉंडिचेरी. आता बघा, पॉंडिचेरी वसाहत मिळवल्यानंतर शेवटपर्यंत ही पॉंडिचेरी फ्रेंचांची राजधानी होती. कोणती? पॉंडिचेरी. आणि पॉंडिचेरीमधूनच त्यांचा कारभार चालत असायचा. पॉंडिचेरीस मग सामोर चालून जो डुप्ले असेल किंवा गाडेऊ असेल अशा प्रकारचे गव्हर्नर आलेले आहेत आणि कर्नाटकच्या युद्धामध्ये ब्रिटिशांकडून पराभूतसुद्धा झालेले आहेत. तसेच त्यांनी बंगालमध्ये चंद्रनगर, पाटणा, कासिम बजार, ढाका, बलसोर इथे सुद्धा त्यांनी वखारी स्थापन केलेले आहे आणि त्यांनी हळूहळू ब्रिटिशांपुढे स्पर्धा निर्माण केलेली आहे. परंतु ब्रिटिशांच्या म्हणजे एक नीतीला ते उतरू शकले नाही, कारण फ्रेंचांची कंपनी ही गव्हर्नमेंट कंपनी होती, सरकारी कंपनी होती. म्हणून या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं ज्या तिसऱ्या कर्नाटकच्या युद्धानंतर काय झालेलं आहे, राजकारणामधून दूर गेलेले आहे. फक्त एक व्यापारी कंपनी म्हणून होती. आणि शेवटपर्यंत पॉंडिचेरी हे काय होतं की फ्रेंचांची इथे वसाहत होती. स्वातंत्र्य झाल्यानंतरही मग पॉंडिचेरी ही भारतामध्ये विलीन झालेली आहे. तर अशा प्रकारचं पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, डेन्मार्क आणि फ्रेंच यांच्या काय आहे जे आगमन आहे, या आगमनामुळे कसं यांचा प्रगतीपथावर गेलेला आहे. आणि ब्रिटिशांनी एकंदरीत 190 ते 200 वर्ष भारतावरती राज्य केलेलं आहे. धन्यवाद.